बरेच वर्ष उलटले त्याची आठवण आपल्याला ह्या दिवशी आठवण करून देते की देशभक्त वीरांनी अर्थात आपल्या वीर सैनिकांनी किती प्राण त्यात गमावले. काही जखमी झाले तर काही मृतही झाले. अर्थात सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की त्यात अनेक सैनिक आपले मरण पावले, शहीद झाले. याचं मराठीत तुम्हाला का सांगत आहे हे सांगण्याची गरज आजच्या तरुण पिढीला आहे की याची आठवण आपण प्रत्येक तरुणाने ठेवावी आणि आपले ध्येयवादी जीवन जगावे, यासाठी हा संदेश मी देत आहे. या संदेशामध्ये एवढंच सांगतो की शहीद झालेल्या वीरांचे बलिदान आम्ही फुकट जाऊ देणार नाही. याचा अर्थ आम्ही एक सशक्त भारत, तरुणांचा भारत बनू आणि एक सशक्त वीर सैनिक हा देशात, त्यामध्ये त्याच्याजवळ रायफल नसली तरी तो वीर सैनिक आहे हे दृढ निश्चयाने मी सांगू शकतो की आम्ही पण एक सैनिक आहोत. सैनिकाप्रमाणेच आम्हीही आमचं ध्येयवादी जीवन ठेवू आणि त्या शहीद झालेल्या वीर सैनिकांना खरी श्रद्धांजली हीच असेल आमची की आम्ही एक सशक्त भारत बनू आणि एक महासत्ता राष्ट्र बनू. आम्ही सर्वजण तरुण मंडळी, अर्थात तरुण पिढीतील सर्वच मंडळी, प्रत्येक तरुण हा सैनिक असेल देशाचा, यात कोणतीही मला शंका वाटत नाही. हीच खरी श्रद्धांजली त्यांना, वीर सैनिकांना. ही श्रद्धांजली फार महत्त्वाची आहे. नुसते भाषण करून चालणार नाही, तर आपण टाईम पडलं तर कृती पण करू, ही मी तुम्हाला दृढ निश्चयाने सांगतो. त्या सर्व वीर सैनिकांना शतशत नमन आणि ही शपथ आज मी घेतलेली आहे. त्यांच्या आत्म्यास श्रीकार शांती लाभेल. वीर सैनिक अमर रहे, अमर रहे हाच नारा देतो आणि माझे हे 2 शब्द येथेच थांबवतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय जवान, जय किसान. कारगिल युद्ध दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्या वीर सैनिकांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्य हे करू आणि गीतेतील संदेश वाचू की वीर सैनिक आणि देशभक्त कसा असतो, याची ही शपथ आम्ही आज घेत आहोत. आणि त्याचप्रमाणे आमचे जीवनसुद्धा वीर सैनिकांसारखेच बनू हाच दृढ संकल्प घेतो. या विजय दिवसानिमित्त देशवासियांना शतशत नमन त्या वीर सैनिकांना जे शहीद झाले देशासाठी. त्यांच्यासाठी ही छोटी कविता. जे देशासाठी शहीद झाले वीर जवान, शतशत त्यांना नमन माझे. करून त्याला वंदन आमचे. बनूया जीवन हे ध्येयवादी बनू आणि एक कृतिशील वीर सैनिक आम्ही बनू हाच आम्ही शपथ घेतो. आता हीच छोटी कविता येथे थांबवतो आणि तुमची राजा